श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. आज आपण अमावस्येला करावयाची सेवा व प्रभावी उपाय काय आहेत ते पाहणार आहोत. जर आपल्या घरामध्ये सतत भांडणे, सतत कटकटी, वादविवाद होत असतील, तसेच घरामध्ये वाईट शक्तीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असेल, तसेच वारंवार आपल्या घरामध्ये संकट येत असतील, तर यासाठी आपण काय करायला पाहिजे त्या मी आज सेवा व त्याचे उपाय सांगणार आहे. आणि या सेवा केल्यानंतर आपल्या घरातील भांडणे, कटकटी, वाईट शक्ती, शत्रूचा नाश, पीडानाश हे होण्यास कमी होण्यास मदत होईल. तर ते कोणते उपाय आहेत ते आपण पाहणार आहोत. अमावस्येच्या दिवशी सकाळी पंचगव्य लावून गायत्री मंत्र आणि महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करायची. त्यानंतर आहे अमावस्येच्या दिवशी घराच्या उंबरठ्याला हळद, गोमूत्र मिक्स करून त्याचं लेपन करायचं. त्यानंतर आहे पाण्यात मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून घर व वाहने स्वच्छ करून घ्यायची. आणि जे काही आपल्या घरात वाहने, यंत्र असतील किंवा घराला 7 वेळा नारळाचा उतारा काढून ते फोडून देणे किंवा फेकून देणे. जर त्या दिवशी जर सोमवार आला असेल तर आपण नारळ वाढवायचा नाही. घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरव अष्टक व 11 वेळा वेदोक्त वल्गासुक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घरातील वाईट शक्ती, करणी व इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते. अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार, नारळ, खडीसाखर ठेवून मान सन्मान करावा. त्यामुळे आपल्या त्यामुळे आपले संरक्षण होते. अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून उतारा करावा. घरातील जळमाटे, तसेच घरातील फुटलेल्या वस्तू, बिघडलेली घड्याळे इत्यादी घरातून बाहेर टाकून द्यायचं. त्यानंतर करायचं आहे कर्पूर होम करायचा आहे. कर्पूर होम कसा करायचा तर एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवायचं आणि शेंडी देवाकडे करायचं व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एकानंतर एक असं एक असे 7 कापूर जाळावे. कापूर जळत असताना आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र किंवा गायत्री मंत्राचा जप करायचा किंवा शाबरी मंत्राचा जप केला तरी चालेल करायचा. आणि तो नारळ अमावस्येला किंवा पौर्णिमेला बदलायचा. जुना नारळाचा गोड करून प्रसाद खायचा आणि जर नारळ खराब झाला असेल तर आपण तो पाण्यात विसर्जन करून द्यायचा. तसेच अमावस्येच्या दिवशी कोणाकडेही जेवायला जायचं नाही. अमावस्येच्या दिवशी परान्न भोजन करू नये. अमावस्येला घरात अखंड दीप प्रज्वलित करावा. तसेच या दिवशी देवपूजा करताना दह्यामध्ये चिमूटभर हळद व 2 कापरांच्या वड्याची पावडर टाकून देवाचे टाक आणि मूर्ती स्वच्छ कराव्यात. तसेच घरात धूप, अगरबत्ती जाळावे. असे अनेक उपाय केल्याने आपले मन प्रसन्न राहते व आपल्या घरातील नकारात्मकता, वादविवाद, कटकटी ज्या काही असतील त्यांचा त्या घरातून कमी होण्यास मदत होईल. आणि पूर्णपणे निगेटिव्हिटी घरातील आपली निगेटिव्ह ऊर्जा असते ती बाहेर जाण्यास मदत होते. श्री स्वामी समर्थ.